नमस्ते, मी शिल्पा रंगीबेरंगी आकार क्राफ्ट चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे, जिथे सण, संस्कृती आणि कला यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो। सण जवळ आलेत पण वेळ नाही आहे। ही रांगोळी 5 मिनिटात तयार होते। बघा, ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कशी वाटली। मैत्रिणींनो, आज आम्ही घेऊन आलोय एक अशी रांगोळी जी ती वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल तुम्हाला आणि खूपच खास आहे। चला तर मग सुरू करूया। इथे मी A3 ची प्रिंटआउट घेतली आहे आणि त्यावर A3 ची OHP शीट सेलो टेपने स्टिक करून घेतली आहे, म्हणजे फिक्स करून घेतली आहे। त्यावर आपला मॅजिक पेन म्हणजेच कॅम्लिन पेंट मार्कर मेटल बॉडी हा मार्कर पेन मी इथे वापरत आहे। अगदी मार्कर सारखा काम करतो आणि खूपच फटाफट काम करतो। अगदी डिझाईन आपली 5 ते 6 मिनिटात ट्रेस करून होते। कितीही मोठी डिझाईन असू दे, आपण मार्कर सारखं काम करणार आहोत, त्यामुळे ती डिझाईन पटापट ट्रेस होईल। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सणासुदीचा काळ खूपच जवळ आलाय। गणपती तर अगदी पुढच्या आठवड्यात आहेत आणि त्यासाठी मला आणि आपल्या सगळ्यांना रोज वापरण्यात येणाऱ्या रांगोळीबरोबर सज्ज राहायचं आहे आणि फटाफट कामाला लागायचं आहे। अशा नवीन नवीन रांगोळी नक्कीच बनवायच्यात आणि त्यासाठी आयडियाज हव्यात। त्या आयडियाज तुम्हाला फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवर मिळतील। आणि रांगोळीचं काय करायचं, रांगोळीला किती वेळ लागतो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना आपण आधीच बनवून ठेवायची, म्हणजे ही रांगोळी बनवून ठेवायची आणि अगदी गणपती आली की रोजच्या रोज वापरायची, हो की नाही। आता बघा, मागच्या व्हिडिओमध्ये ना माहीत नाही असं काय राहून गेलं, बहुतेक एक गोष्ट राहून गेली की मी तिथे कोणती प्रिंटआउट वापरली किंवा प्रिंटआउटची साईज मेन्शन केली नाही, जी मी ह्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण A3 ची प्रिंटआउट घेतली आहे मैत्रिणींनो आणि A3 ची OHP शीट घेतली आहे। त्यावर आपण कॅम्लिन पेंट मार्करने आपली डिझाईन ट्रेस करून घेतोय। आणि हो, तुम्हाला तर माहिती आहे, ही डिझाईन ट्रेस करताना अगदी ह्या डिझाईनची जी काम आहे, त्याचा वापर आहे, तो खूपच वेगळा आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या क्रिएटिव्हिटीला आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपला क्रिएटिव्ह टच देऊ शकतो। बघा, एक सुंदर रांगोळी ट्रेस करून झाली आहे। आता ही रांगोळी आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो हे तर मी सांगणार आहे, पण पहिलं बघा, OHP शीटचा एवढा भाग जो राहिला आहे तो आपण कट करून घेऊया, कारण त्याची गरज आपल्याला नाही आहे। तर आपण हे पहिल्यांदा कट करून घेऊ। कट करून झालेला भाग तुम्ही नंतर कशासाठीही वापरू शकता। पहिला हा जो भाग आपण वेगळा करून घेतला आहे त्याच्यावर काम करून घेऊ, जी डिझाईन आपण ट्रेस करून घेतली आहे। आता मी रांगोळी टाकून तुम्हाला का दाखवते, तुम्ही कोणत्याही रंगाचा बेस टाकून त्यावर ही रांगोळी नुसती ठेवली तरी दररोज तुम्ही वेगवेगळ्या रंगाने ती रांगोळी प्रेझेंट करू शकता। दररोज वेगवेगळ्या रंगाने ती रांगोळी बनवून दाखवू शकता। ही क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये। पहा किती सुंदररित्या ती रांगोळी सेट होते आणि त्याच्या रांगोळीला तुम्हाला काही दुसरे रांगोळीचे काही पॅचेस लागणार नाही। दुसऱ्या दिवशी तुम्ही वाटलास तर रेड टाका, येलो टाका, ऑरेंज टाका। इथे तर अजून वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे। रांगोळी मागच्या साईडला नाही, तर रांगोळीच्या वरती जशी आपण व्हाईट रंगोची म्हणजे व्हाईट रांगोळीने जशी बॉर्डर काढतो आणि नंतर त्यामध्ये कलर फिल करतो, अगदी तसं टेन्सिल म्हणून सुद्धा तुम्ही या रांगोळीचा वापर करू शकता। कसं, पहा, व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। रांगोळी टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की बॉर्डरच्या बाहेर गेली आहे, हाताने बॉर्डरवरून ती रांगोळी तुम्ही व्यवस्थित सेट करा। बॉर्डरचा रंग अजिबात उडत नाही, कोणताही कलर वापरा तुम्ही। आणि म्हणूनच मी इथे पर्पजली ब्लॅक कलर वापरून दाखवते मैत्रिणींनो। बघा, अगदी ब्लॅक कलर वापरल्याने सुद्धा बॉर्डरचा रंग ब्लॅक होत नाही, ती तशीच व्हाईट राहते। कारण ही जी बॉर्डर आपण मारून घेतलेली आहे ती पेंट मार्कर आहे, परमनंट मार्कर आहे, त्याच्यावर पाण्याने सुद्धा काही होत नाही। हे मी कालच्याच लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला दाखवलं आहे। तर रंगाने काय होणार आहे, रंगाने त्याचा बेरंग होणार नाही। तुमची बॉर्डर व्हाईटच्या व्हाईट म्हणजे तशी पांढरी शुभ्र राहते। आता पहा, इथे मी तुम्हाला वेगवेगळे कलर टाकून दाखवले आहेत, ते कलर तुम्ही दुसऱ्या दिवशी चेंज करा, वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये फिल करा, म्हणजे ॲज अ टेन्सिल
ॲज अ रांगोळी टेन्सिल म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. वेगवेगळे कलर रोजच्या रोज बेसिसवर भरू शकता आणि वेगवेगळे कलर त्यावर तुम्ही प्रेझेंट करू शकता. आता फक्त एवढाच या रांगोळीचा यूज नाही आहे, आपण बरेच यूज याचे रांगोळीचे व्हिडिओच्या एंडिंगला दाखवले आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आता बघा, टाकलेली रांगोळी स्मूथ सरफेस असल्यामुळे मी व्यवस्थितरित्या त्याला काढून घेत आहे, म्हणजे माझे रंग मिक्सही झाले नाही. मी एकत्र जर झाडलं असतं तर मिक्स झाले असते, मला ही रांगोळी फेकून द्यावी लागली असती. पण मी एक एक लेअर वेगळे काढते हाताने आणि म्हणूनच ते वेगवेगळे लेअर मी परत परत ही रांगोळी माझी वापरू शकते. ही तर क्रिएटिव्हिटी झालीच, पण ह्याच्या पुढे पहा, मी एक थिक मिश्रण बेसला लावून घेते OHP शीटला, म्हणजे मी एक जाडसर रांगोळी ह्याच्यावर स्टिक करून घेणार आहे, चिटकवून घेणार आहे, जेणेकरून ही एक फिक्स रांगोळी माझ्याकडे रेडी असेल. मला रांगोळी टाकायचं सुद्धा कष्ट घ्यायचे नाही आहेत. आणि काय ना, रांगोळी टाकायचे कष्ट तर घेतले असते, पण केव्हा, जेव्हा आपल्याकडे थोडासुद्धा वेळ असतो. गणपतीमध्ये एकतर प्रसाद आणि नैवेद्य हे बनवण्यातच एवढा वेळ निघून जातो ना, रांगोळी काढायला वेळ मिळत नाही. आणि मग ॲट द एंड आपल्याला वाटतं की अरे, छोटीशी रांगोळी काढली असती, त्यांना खूप अजून शोभा आली असती. पण आत्ता ते टेन्शन नाही आहे. आत्ता रांगोळी मला ह्या आठवड्यात पूर्ण बनवून घ्यायच्या आहेत आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यात गणपतीच्या सणामध्ये रोजच्या रोज बेसिस वापरायच्या. आणि त्यावेळेला रंग टाकायला सुद्धा वेळ मिळणार नाही आहे, हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच मी रंग आधीच स्टिक करून घेते, आधीच चिटकवून घेते. बघा, पहिल्यांदा मी स्काय ब्लू कलरचा वापर केला आहे. आता मी इथे रेड टाकून घेणार आहे आणि एक लास्टला जे डिझाईन उरलं आहे त्यामध्ये मी ऑरेंज वापरून घेणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गणपती, दसरा, दिवाळी येणारे सगळे सणामध्ये रंग आणि रंगोळी या सगळ्याच गोष्टीचा इतका वापर होतो ना, की वापर होतो म्हणजे आपण करतो. आपण सुशोभित, घर अगदी प्रसन्न राहावं, घरातलं एंट्रन्स खूप चांगलं दिसावं आणि प्रत्येकजण जो आपल्या घरामध्ये येईल त्या सगळ्यांना ते इतकं प्रसन्न वाटावं, इतकी चांगली डिझाईन आपण काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दिवाळीत तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, रांगोळीची तर स्पर्धाच असते घराघरात. म्हणजे आपण स्वतःची रांगोळी तर काढतच असतो आणि दुसऱ्याची रांगोळीसुद्धा बघायला जात असतो की ती किती चांगली आहे, आपल्यापेक्षा किती अजून चांगली काढलेली आहे, ते सुद्धा आपण बघत असतो. त्यांनासुद्धा आपण कॉम्प्लिमेंट देत असतो. आणि प्रत्येकीला हेच वाटत असतं की माझी रांगोळी सर्वात बेस्ट असावी, माझी रांगोळी सर्वात छान दिसावी. आणि ती छान दिसण्यासाठी ना आपल्याला थोडीशी मेहनत आधी करून घ्यायची, म्हणजे त्यावेळेला आपण खूप चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचू शकतो. आपली ही कला जी आहे ती लोकांपर्यंत आपण पोचू शकतो, हो की नाही. तर पहा, इथे आपण दुसरा लेअरसुद्धा कंप्लीट करून, म्हणजे दुसरा डिझाईनसुद्धा कंप्लीट करून घेतली आहे. मी मोजक्या डिझाईन्समध्ये फील केलं आहे, कारण मला खूप भरलेली अशी रांगोळी नाही पाहिजे. संस्कार भारती तर दिसली पाहिजेच, पण ती अगदी सुटसुटी दिसली पाहिजे. जास्त खूप अगदी खूप वायब्रंट असे कलर्स त्यामध्ये नको आहेत, दिसायला ती सुंदर दिसली पाहिजे. अशा पद्धतीने मी त्यामध्ये रंगांची अरेंजमेंट केलेली आहे. बघा, मी खूपच थिक लेअर लावला आहे रांगोळीचा, खूप जाडसर असा लेअर आहे, त्यामुळे दुसरा लेअर लावायची इथे तुम्हाला गरज वाटणार नाही. पण तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की शीट ट्रान्सपरंट दिसते, तर तुम्ही दुसरा लेअर त्यावर ॲड करू शकता. पहा, मध्ये मी फक्त एक कॅन्डल आणि एक दिवा ॲड केला आहे, तरीही रांगोळी किती सुंदर दिसते. अंधारात सुद्धा रांगोळीची शाईन बघा. मी दुसरी कोणतीही स्पार्कलिंग ग्लिटर रांगोळीमध्ये ॲड केलेले नाही आहे. ते रांगोळीमध्ये काही जे घटक असतात ज्यामुळे आपली रांगोळी स्पार्कल करत असते, तीच रांगोळी मी वापरली आहे. त्यामध्ये काही असं वेगळं असं एलिमेंट मी ॲड केलं नाही आहे. बघा, मार्केटमध्ये अशा प्रकारचे शुभलाभचे पॅचेस मिळतात, ते मी त्याच्यामध्ये ठेवलेत, तरीसुद्धा ती रांगोळी किती छान दिसते आहे. मला नाही माहिती की ही तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किती चांगली आहे, पण मला माहिती आहे की ह्यामध्ये जे काही गोष्टी एलिमेंट्स ॲड करते. बघा, पावल चिन्हे मी ह्याआधी आमच्या एका व्हिडिओमध्ये MC शिल्पकारने ही पावलं बनवली होती, त्याचा वापर मी इथे केलेला आहे. आणि समईभोवती तर ही अप्रतिम दिसते. डिझाईन तुम्ही गुगल आणि प्रिंटेसवरून घेऊ शकता, पण तरीही जर तुम्हाला मिळाली नाही तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, आम्हाला DM करा, तुम्हाला ती भेटून जाईल. आम्ही तुमच्यासाठी खास रेडी रांगोळी डिझाईन्स PDF
रांगोळी गणपती ऑफरसह खास त्यामध्ये गणपतीसाठीचे डिझाईन्स घेऊन आलो आहे. 6 डिझाईन 100मध्ये तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे आणि त्यावर लक्ष्मी पावलं पूर्णपणे फ्री मिळतील तुम्हाला, म्हणजे 7 डिझाईन तुम्हाला मिळतील 100 रुपयामध्ये. आणि हो मैत्रिणींनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.